रायगडमधून एक मोठी बातमी समोर येते। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चिघळलेला दिसतोय। जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे आता समोर आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सुपूर्द केलेले आहेत। पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिल्यानं आता शिवसैनिक अशा प्रकारे आपला निषेध व्यक्त करतात। भरत गोगावले यांना डावलल्याने शिवसेनेत मोठी नाराजी दिसून येते। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद कुठेतरी चिघळलेला दिसतोय, कारण आता जिल्ह्यातील शिवसेना सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत। तर ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत त्यांची एक यादीच लोकशाहीच्या हाती लागलेली आहे। एक सामूहिक राजीनामे आपण लोकशाहीच्या माध्यमातून लोकशाहीच्या स्क्रीनवर आपण बघतोय की कशा प्रकारे आता रायगडमधील खरं तर पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो चिघळतच चाललाय, कारण जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत। पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिल्याने अशा प्रकारे शिवसैनिक आता रायगडमध्ये आपला संताप व्यक्त करतायत। भरत गोगावले यांना डावलल्याने शिवसेनेत मोठी नाराजी दिसून येते। काल जे काय डिक्लेअर झालं ते आम्हाला खूप अनपेक्षित होतं। आम्हा सर्व शिवसैनिकांना खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि मुख्य म्हणजे आम्हाला शिवसैनिकांना हे मान्यच नाहीये। आमचे पितृतुल्य आमदार भरत गोगावले हे 4 वेळा निवडून आलेले आहेत, मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत। त्यांचा तळागाळामध्ये काम आहे। आज गोरगरीब जनता त्यांना खूप मानतीये आणि आमच्यासारख्या सामान्य महिलांना त्यांनी वरच्या लेवलला नेऊन पोहोचवलेलं आहे आणि त्यांचं हे काम कदापिही जनता, महाडकर जनता, महाड विधानसभा मतदारसंघाची जनता अजिबात विसरणार नाही। आणि जे काय झालेलं आहे ते अनपेक्षित असून धक्कादायक असून आम्हाला ते मान्य नाहीये। मग अशी ताईंनी सांगितलं आमच्या की आम्हाला पालकमंत्री हवेत, बालकमंत्री नकोच आहेत आणि याच्या पुढे आम्हाला त्या पालकमंत्री म्हणून मान्य नाहीच आहेत आणि आम्ही याच्या पुढे विरोधक म्हणूनच त्यांना एक वागणूक देणार आहोत आणि जे काय होईल ते आता आम्ही शिवसैनिक बघून। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चांगलाच चिघळत चाललाय। जिल्ह्यातील जवळजवळ 38 शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पदाधिकाऱ्यांनी खरं तर राजीनामे दिलेत। पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिल्याने आपला निषेध शिवसैनिक व्यक्त करतायत। भरत गोगावले यांना डावलल्याने शिवसेनेत मोठी नाराजी दिसून येते। अनेक वर्षांपासून आपण जर का या महाड विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केला तर आपल्याला समजू शकेल की पक्ष बांधणीसाठी किंवा पक्ष संघटनेसाठी आदरणीय भरतजी गोगावले यांचं योगदान हे अतिशय मोठं आहे आणि संघटनात्मक बांधणी त्यांनी अनेक वर्षांपासून केलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय ह्या विधानसभेच्या निवडणुकीला आलेला आहे। 4 टर्म या विधानसभा मतदारसंघाचं आमदार भरतजी गोगावले नेतृत्व करतायत आणि ह्या मागच्या 4थ्या टर्मला आपण जर का बघितलं तर ऐतिहासिक महाविजय मिळवलेला असं हे व्यक्तिमत्व आहे आणि निश्चितच गोरगरिबांची जाण असणारा आणि प्रत्येक जनतेपर्यंत त्यांची नाळ जोडली गेलेला असा नेता या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाला आहे आणि एकंदरीत त्यांच्या कामाची कसोटी पाहता, त्यांच्या कामाची हातोटी पाहता एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना गौरवलं गेलेलं आहे आणि आताच ह्या सगळ्या गोष्टी आज घडून आल्यानंतर निश्चितच त्याचं दुःख एक शिवसैनिक म्हणून आम्हाला, एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला होतंय, कारण हे अनपेक्षित होतं की पालकमंत्री हे अतिथी तटकरेला दिलं गेलेलं आहे। पण मला आजच्या या निमित्ताने निश्चितच त्याचं दुःख होतं, एक शिवसैनिक म्हणून दुःख होतंय। प्रामुख्याने या संपूर्ण जिल्ह्याला आजच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं की ज्यांना अनुभव नाहीये, पालकमंत्री नको तर आम्हाला पालकमंत्री म्हणून हवेत असे आमचे शेट आहेत आणि त्यांच्याबद्दल वरिष्ठांनी निर्णय घ्यावा अशी प्रामाणिकपणे आमची भावना आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद चांगलाच चिघळत चाललाय। आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात। महेंद्रजी, रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय। आता 38 शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे? खरं आहे हा निर्णय अनपेक्षित निश्चित आहे की बरेचसे 4थ्यांदा आमदार आहेत आणि आता कॅबिनेट मंत्री आहेत
आणि तमाम रायगडवासियांची अपेक्षा होती की बरेचसे निश्चित पालकमंत्री होतील. हम्म. मागच्या अनुभव घेत असताना मागच्या सरकारच्या काळामध्ये त्यांना मंत्री बनवलं गेलं नाही याचं दुःख निश्चित शल्य रायगडवासियांना निश्चित आहे. हम्म. पण आता मंत्री झाल्यावरती पालकमंत्री होणं काळाची गरज आहे. आणि ज्यांची खरंच कुवत नाही असं आम्हाला म्हणता येईल की जरी त्या मागच्या पालकमंत्री होते त्यांना हटवण्याची भूमिका आमच्या रायगडच्या वासियांनी घेतलेली होती हे त्यांना ज्ञात पाहिजे होतं. तरी मागण्यात चुकीचं होतं. खरंच आम्ही 3 आमदार आहोत. 3 आमदारांची भूमिका होती आणि मागच्या उठावामध्ये आमच्या 3 आमदारांची भूमिका अतिशय महत्वपूर्ण असल्या कारणाने आमच्या वरिष्ठ नेत्याने माझी दखल घेऊन खऱ्या अर्थाने तो निर्णय घेणं काळाची गरज होती. हम्म. आणि म्हणून आज अनेक पदाधिकारी पदाचा त्याग करतायत. येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावरची लढाई मी निश्चित लढणार. मी मगाशी सांगितलं एका चॅनलला की खऱ्या अर्थाने हा रायगडवरती झालेला अन्याय आहे. रायगडमधून मागचं पॅटर्न ठरलं आणि खऱ्या अर्थाने सरकार बदललं. आणि त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले आणि खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास झाला हे सगळं ज्ञात आहे. पण बरेचसे एक सर्वसामान्य माणूस आहे, सरळ माणूस आहे, सर्वसामान्य जाण असणारा एक नेता आहे. हम्म. आणि त्याच्यामध्ये बरेचशाच्या रूपाने पालकमंत्री होणं हे रायगड दृष्टीने अतिशय भाग्याचं होतं. आणि म्हणून आम्हाला निश्चित त्याचा दुःख झालंय. मात्र महेंद्रजी एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं स्वतः गोगावले म्हणतात. त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? असेल पण शेवटी झालेला अन्याय बोलणं हे आमचं काम निश्चित आहे ना. बरोबर. शेवटी आमचे मुख्य नेते आहेत, त्यांचा आदेश आम्ही नक्की पाळणार. हम्म. पण असं काय घडलं की बाबा कालपर्यंत निश्चित असं नाव अचानकपणे त्यातून निघून गेलं हे ठीक नाही असं आमचं व्यक्तिमत आहे. कारण ही तटकरे फॅमिली ही दबाव टाकून आता पण राजकारण केलेलं आहे. अंतुले साहेबांपासून आतापर्यंत सगळ्यांनी त्यांनी फसवलेलं आहे. आणि अशा फसवलेल्या नेत्यांना पालकमंत्री देणं हे का रायगडवाल्या स्वीकारणार नाही आहेत. हम्म. आणि मग आम्ही याला रस्त्यावर उतरून कडाडून विरोध तर निश्चित करणार. सगळे बरोबर. पदाधिकारी तर आता रस्त्यावर राजीनामा उतरून तुम्ही खरं तर याचा विरोध दर्शवणार आहेत असं तुमचं म्हणणं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, काय सांगाल? 38 शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत आहेत. एक नाराजी कुठेतरी रायगडमध्ये दिसून येते. तुमची काय प्रतिक्रिया? नाही, रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मला स्वतःला असं वाटत होतं की बहुधा कुणालाही ते वाटेल की रायगडमध्ये जेव्हा मंत्रीपद गोगावलेंना दिलं त्यावेळेला ऑब्व्हियसली पालकमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे जायला हवं. त्याची 2-3 कारणं आहेत. एक, आदिती तटकरे यांच्यापेक्षा निश्चितच भरत गोगावले यांचा अनुभव हा फार मोठा आहे. त्यांना कामाचा अनुभव आहे, सेवाज्येष्ठता आहे आणि प्रश्नांची हाताळण्याची हातोटी सुद्धा त्यांच्याकडे आहे. हा एक भाग आहे. दुसरं असं की शिंदे गटाचा कुठेतरी संकोच होतोय का या सगळ्यांमध्ये असं स्पष्ट दिसतं. कारण गडचिरोलीतलं जे मायनिंग आणि सगळ्या खाणींशी संबंधित असणारं जो सगळा भाग आहे त्याचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदेकडून हिरावून घेतलेलं आहे. आणि आता रायगडचं पालकमंत्रीपद पण पुन्हा गोगावलेंकडून हिरावून घेणं हा एका अर्थाने भरत गोगावले यांच्यावर अन्याय आहे. पण मला असं वाटतं की पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री असणारे सन्माननीय अजितदादांच्या जवळचे असणारे तटकरे हे आपली मनमानी करतात बऱ्यापैकी. तटकरे साहेबांनी इकडे भुजबळांवर अन्याय केला आणि ओबीसी नेते भुजबळ असताना सुद्धा आपल्या मुलीला फक्त स्थिर स्थावर करण्यासाठी ते मंत्रीपद काढून त्यांनी आदिती तटकरेंना दिलं. आणि पुन्हा एकदा आदिती तटकरेंच्या साठीच सुनील तटकरे सक्रिय होऊन म्हणजे एकीकडे ओबीसी नेते धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद नाही, मात्र स्वतःच्या मुलीला मात्र पालकमंत्रीपद सगळ्यात आधी लगेचच त्यांनी घेतलं. मला वाटतं की ही तटकरेंची एकाधिकारशाही आहे आणि आघाडी म्हणून किंवा महायुती म्हणून सुद्धा तो भरत गोगावले आणि त्यांच्यावरती अन्यायच आहे. नक्कीच. सुषमाताई, जर आपण पाहिलं तर महायुतीत सगळीकडेच नाराजी बघायला मिळते. जे बडे नेते त्यांच्यात खास करून तिथे सुधीर मुनगंटीवार यांच्यात नाराजी आहे, भरत गोगावले झाले, छगन भुजबळ देखील नाराजी आहेत, असं कुठेतरी चित्र आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? सुधीर भाऊंना खरं तर मंत्रिमंडळामध्ये सामावून घेणं हे कुणालाही अपेक्षित असेल कारण ते ज्येष्ठ नेते आहेत. मात्र आले देवाजीच्या मनात इथे कोणाचे चाले ना अशी सगळी परिस्थिती आहे. कारण मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा जेव्हा चालू होती तेव्हा माझ्या माहितीप्रमाणे जी काही दिल्लीतल्या वेगवेगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जी माहिती मिळते त्याच्यानुसार सुधीर भाऊ सुद्धा मुख्यमंत्री पदाचे इच्छुक होते आणि त्या काळात त्यांची आणि केंद्रातल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या या संदर्भात भेटीगाठी सुद्धा झाल्या होत्या. कदाचित हीच गोष्ट देवेंद्रजींच्या लक्षात आल्यामुळे पुढे कधीही भविष्यामध्ये सुधीर भाऊंनी डोकं वर काढू नये
म्हणून आत्तापासून त्यांचा पत्ता कट करून देवेंद्रजी स्वतःचा रस्ता साफ करताहेत. आज मुख्यमंत्री पदावर असणारे देवेंद्रजी उद्या त्यांनी नरेंद्र मोदी यांना बाजूला करून पंतप्रधान पदापर्यंतची महत्वाकांक्षा बाळगली तर माझ्यासारख्या राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला याच्यात काहीही आश्चर्य वाटणार नाही, हे मी अत्यंत जबाबदारीने मानते. बरं, नक्कीच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तर रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चाललेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.